आहेत रॉबिन आणि हर्षल पंचाकडून ग्रीन सिग्नल. मॅच इज ऑन. पहिले षटक साहिल आयकॉन 40+ आयकॉन दिले आपण. दोन आयकॉन 40+ आहेत. साहिलचा वेगवान बॉल आलाय. हे प्लस पॉइंट ठरेल आता सध्या टीम कडे, कारण आत्ता खरं लढत बघायला मजा येईल. कारण 40+ ला योग्य न्याय देण्याचं काम केलंय. एकतर 40+ ला हे नियम चांगले लागू होत आहेत. आता आम्ही सन्माननीय नामदेव जमदाड्यांच्या स्पर्धेमध्ये बघितलं 40+ ला डायरेक्ट बाय दिली होती. आता आधीच्या स्पर्धेमध्ये 40+ ला दोन आयकॉन आपण दिले होते बडके टीमला, आणि आता इथे आपण दोन आयकॉन देतोय मैदानामध्ये. साहिलला आपण बघतो आज आयकॉन म्हणून. सातत्याने चांगली कामगिरी राहिलेली आहे या खेळाडूची. ग्रामीण विश्वामध्ये खेडूपाडा 40+ कडून अगदी लढत असताना दोन बॉल डिलिव्हर झालेत. वेगवान बॉलला उत्तर दिलं. बॉल गेला हवेत. थोडा वेळ प्रतीक्षा झाली. मिसफिल्ड तिथे अगदी नक्की झाले. साहिल थोडासा नाराज असेल, परंतु ते एफर्ट्स तुला मिळणार नाही या क्षणाला. आणि लगेचच बघा रनिंग बिटवीन द विकेट. तेज तरार बघा मिळेल. 3 रन पूर्ण झाले त्या बॉलवर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टोटल ऑन बोर्डवर 3 बॉलच्या समाप्तीनंतर लागले सध्या 5 धावा. फक्त 2 षटकांची मॅच आहे आणि याच्यानंतर मेगा फायनल देखील 2 ओव्हरची होईल. लक्षात घ्या. ठीक 4 वाजून 29 मिनिटं झालेले. 4:30 वाजता सकाळचे. हर्षल जो आता सज्ज झालाय ऑन स्ट्राईक कडे. हर्षल म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी त्यांनी देखील केलेली आहे. साहिलच्या वेगवान गोलंदाजासमोर आता सामोरं जावं लागेल हर्षलला देखील. पप्पा पेठ हे षटक फार महत्वाचं आहे, कारण दोन आयकॉन अगदी बघतो आपण टीमला. सज्ज होत असताना साहिल हो अगदी हा बॉल थोडंसं फिंगर रोल करत असताना अवे फ्रॉम द बॉडी केला. ऑलरेडी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर रिलीज केलं होतं आणि त्याच्यामध्ये अजूनही ऑफ ब्रेक. त्याच्यामध्ये थोडंसं झपकन आतमध्ये आला बॉल. डॉट बॉल. 5 वर सध्या संघ आपण बघतो. अगदी इकडे तयारी सुरू झाली. सेमी फायनल मैदानामध्ये सुरू आहे. आणखीन एक सबमरीन डिलिव्हरी. पंचाने अगदी व्यवस्थित पाहणी केली, निरीक्षण केलं आणि आता बॅटिंग टीमनं DRS ची मागणी केली. व्हाईट बॉलला चॅलेंज केलं. पंचांचा फेअर डिलिव्हरी कॉल होता आणि बॅटिंग टीमनं चॅलेंज केलेलं आहे. चेक लगेचच केलं जाईल. थोडे डिसिजन पेंडिंग आपण ठेवूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगोदरच संदेशनं सांगितलं होतं. संदेशला आता थर्ड अंपायरपेक्षा काहीच कमी नाही. संदेश कधी जीवनात अंपायरिंग केली का तू? संदेश सगळं करून बसलाय. म्हणून दशरथ पाटील सरांनी बघितले हे सगळे धंदे करून बसलेत. म्हणून दशरथ पाटील सर म्हणत होते उंच गेला हा बॉल इनफिल्डच्या वरून खेळायचं होतं. धावा दादा. अगदी आता 3-3 खेळाडू पाठीमागे चालत होते आणि गुड फिल्डिंग. चला लास्ट मोमेंटला बॉल थांबवलं तिथे आणि तोपर्यंत 3 रन इथे पूर्ण झालेत. पहिलं षटक हे संपलेलं आहे. साहिलचं चांगली गोलंदाजी त्यांनी केली. स्कोरिंग शॉट खेळू दिले नाही. 8 धावा अगदी इथे आलेले आहेत फर्स्ट ओव्हरमध्ये आणि ऑन बोर्डवर अगदी 8 तुम्ही पाहतायत. परंतु बघायचं आता दुसरं षटक कोण डिलिव्हर करेल हे देखील आपल्याला बघायचं, कारण हे षटक मोठी जबाबदारीचं राहील. आणि तोपर्यंत DJ श्रीकांत
या इनिंगची खरं तर याच्यानंतर 2 षटक आणि अजून एक इनिंग, 1 षटक आणि याच्यानंतर एक इनिंग. राहुल उलवेकर हो पहिलाच बॉल ते सांगत असताना मैदानात त्यांची ताकदवान कामगिरी केली. वाईड यॉर्कर थोडंसं अपील मागतायत खेळाडू तिथे, परंतु चांगली सुरुवात राहुल उलवेकर. जसं आपण सातत्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ईशांत यांना आपण पाहायचो, प्रवास फार मोठा आहे राहुल उलवेकर यांचा. भरपूर चांगला क्रिकेट त्याने आपल्या जीवनामध्ये केला. जेव्हा ओपन टुर्नामेंट सुरू झाले तेव्हा राहुल उलवेकर हे नाव मोठं झालं आणि आज सुरुवात. शॉट बाउन्सर होता आणि काय फटका खेळ कव्हर्स कडे आणि पंच सांगतात एक टप्पा बॉल चला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रणमिती 4 चौकार. हर्षल ज्यानं मागील बॉलवर चौकार दाखवलाय, संघ दुहेरी अंकामध्ये पदार्पण करतोय. 12 अगदी जमिनी समांतर फरक. एक चांगला बॉल बघायला मिळालाय. बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑन कडे. साहिल एका त्यानं बॉल कलेक्ट करू इच्छितो होता, डबल वाचवण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली आहे. संघ पुढे चाललाय 2च्या मध्ये 14. पंच चला पाणी चला या 3 बॉल नंतर तुम्हाला मिळेल 14 सध्या संघ आपण बघतो. 14 ही धाव संख्या. अंतिम 3 बॉल बाकी राहिलेले आहेत. उंच काय असतं परंतु बॉल फक्त उंच गेलाय. पोहोचतायत राहुल उलवेकर. सिंगल कंप्लीट झाले आणि त्याचं रूपांतर डबल मध्ये झालंय. नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल पडलाय. 2 धावा या बॉलवर मिळतील. सिंगल डबल चुकवलेले नाहीये मैदानामध्ये. पप्पन इलेव्हन पेटनं देखील त्यांना माहिती आहे की प्रत्येक धाव आता सध्या दावेदार राहील, महत्वाची राहील. 16 संघ सध्या पोहोचलाय. अंतिम 2 बॉल आता उर्वरित राहिलेत. बघा आमचा गोट्या कॅमेरामॅन, त्याला सध्या चिंता ही आहे की उद्या त्याला फर्स्ट शिप आहे. 16 संघ. फुल टॉस होता, चूक झाली पाठीमागे. विकेट कीपर कडून बॉल झाला लॉंग स्टॉप करीत 4 रन आणि पंच आम्हाला सांगतील जरूर डेफिनेटली रेफर करू इच्छितात अंपायर कॉल अगदी की जो आहे DRS अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर वेस्ट ऑफ हाईट चेक करायचं आहे. चेक केलं जात आहे सध्या. डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ आपण प्रतीक्षा करूया, लगेचच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवले जाते. संपूर्ण पारदर्शक निर्णय राहिलेत. इव्हेंट्स जेव्हा एवढे 4K कॅमेरे आपल्यासोबत जॉईंट होतात, संदेश एवढी मोठी स्क्रीन आहे, त्यामुळे पंचांना DRS घेणं आणि त्याचा निर्णय देणं थोडं सोपंच जातं. इट्स अ नो बॉल. वेस्ट ऑफ हाईट होती त्यामुळं नो बॉल आला आणि त्यासोबत चौकार. अपकमिंग बॉल से फ्री हिट. 5 रन आलेले आहेत मागील बॉल बाय. अगदी खरं तर फार मोठी अपॉर्च्युनिटीज मिळाली मैदानामध्ये बॅट्समनला. 21 ऑन बोर्ड वर लागलेत. 21वा फायटिंग टोटल बनलाय. आता बघायचं आहे 2 बॉल. राहुल उलवेकर फ्री हिट. फ्री हिटचा बॉल लोअर फुल टॉस पाठवलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हते ते चांगली फिल्डिंग वाचवले तो षटकार. 2 रन पूर्ण झाले. तिसरीसाठी निघालेत आता आणि आता तिसरीच्या प्रयत्नात खेळाडू होते धाव बाद.
3 बॉल पहिल्या सत्रातील लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल होता, उंच गेला बॉल, मिसामिंग आहे. दूरवरून फिल्डर डाऊन द बॉल येत असताना जज करत असताना जय तिथे सुटल्या. 2 कंप्लीट झालेत, तिसरी साठी निघालेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघा मिळाली. 3 पूर्ण झालेत आणि चौथीच्या प्रयत्नात खेळाडू झाले बाद. 3च रन मिळतील या बॉलवर. अशा रीतीने पहिलं सत्र हे समाप्त झाल्या मैदानामध्ये. सुदर्शन आम्हाला सांगतायत की पहिल्या सत्रामध्ये रन लागलेले आहे 26-27 धावांचं आव्हान आहे. 2 षटकामध्ये 12 बॉल 27. खडकपाडा 40+ या टीमला करायचे. पप्पन 11 पेठ या रेग्युलर संघा विरुद्ध. बघायचंय अगदी बऱ्याच गोष्टी चर्चेच्या राहतील का तो नो बॉल आणि त्याच्यावर आलेल्या चौकार 5 धावा या माग पडतील की मैदानामध्ये खडकपाडा 40+ संघ जो 2 आयकॉन त्याने मिळाले. 27चं टार्गेट आहे. टार्गेट गोव्याचं बीच दाखवत आहेत आमचे संदेश. संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी गोवा ते स्थलांतर होतील. सुदर्शन यंदा तुला न विसरता टेन्शन घेऊ नको. 12 बॉल 27चं टार्गेट आहे. चला सगळ्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मंगेशजी पाटील, नरेश पाटील, आपले विशेष आभार. आमचे विद्यमान सदस्य रुपेशजी पाटील, जीवनजी पाटील. आणि खरंच खूप चांगलं खरं तर यंदाचा सीझन सोनीजी तांडेल यांच्यासाठी देखील राहिलं. खूप चांगल्या अंपायरिंगमध्ये त्याने मेहनत घेतली. सगळ्यांचं विशेष कौतुक आणि आभार व्यक्त करतो. आणि मी इथं थांबतो, तुमच्याकडून रजा आता घेतो. आता माझं टर्न इथेच संपते. तुमचं पुन्हा एकदा मनस्वी आभार आणि धन्यवाद. अप्रतिम समालोचनातून क्रिकेटला उंची देण्याचं काम केलं. सामने वरच्या लेवलपर्यंत नेऊन पोचवले. वैभवजी भोपी, हरिग्राम, धन्यवाद सर. खूप छान समालोचन आपल्या माध्यमातून ऐकायला मिळालं. चला बॉल बॉय बॉट लगेच यायचंय बाहेर. सामना सुरू होतोय. 27 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलाय 40+ खिडूकपाडा संघ. आणि काय घडेल, या चेस होतील का की डिफेंड होतील, ऐकूया मंगेशजी पाटील शिरवली यांच्याकडून. तर थँक्यू सो मच सर. सेमीफायनलची मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. 27 धावांचा लक्ष्य, 12 बॉल. पहिलाच बॉल उडवला, फटका अगदी चांगला प्रॉपर पाकच्या रडार मध्ये. आणि पहिल्याच बॉल मध्ये धमाका ठोकला षटकार.
का षटकार पाहिलं 27 धाब्यांचा लक्ष सेमी फायनलचे मॅच इथून जर सामना जिंकला तर थेट पाण्यामध्ये टायगर 11 तेवट टीम समोर फाईट करेल. कोणता संघ मात्र फायनलमध्ये प्रवेश करेल. पहिल्याच बॉलवरती षटकार. सेकंड बॉल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहता रॉबिन हा गोलंदाज ज्याच्यावरती आक्रमण केले सध्या भावेश उलवेकरनं. पहिल्याच बॉलवरती षटकार. चला थोडा पास केला. सेकंड बॉल गोलंदाज तयार. सेकंड बॉल वरती देखील प्रहार त्या दिशेनं रिफ्लेक्शन हा फटका षटकारानंतर येतो हा दमदार रुबाबदार शानदार चौकार. इशारा की आईट पाकट्या भरपूर होता. पंचांनी लगेच दंडित घोषित केला. नोचा इशारा 1+1 टोटल 2 धाबा या ऍड केल्या जातील. 2 धाब्यानं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. अतिरिक्त धाबा सध्या खर्च करीत असताना गोलंदाज रॉबिन. धन्यवाद मंगेश भाई. याच दरम्यान खुशखबर असणाऱ्या भावेशसाठी प्रकाशभाई चौगुले यांच्याकडून षटकारासाठी 1500 रुपये देण्यात येतील. भावेशसाठी खुशखबर आहे. समोर फलंदाज पहिलं तर राहुल उलवेकर. जडमध्ये गोलंदाजी या लेंथ लाईन वरती गोलंदाजी करावी लागेल रॉबिनला. बॅकअप बॅटच्या ओव्हरमध्ये तर विकेटांना डॉट चेंडू खूप महत्वाचे राहतील. इथे या बॉलवरती सिंगल आली. एकेरी दाब्यानं संघ जाऊन पोहोचला तब्बल 13 या आकड्यावरती. 27 धाब्याचं लक्ष आणि तो लक्ष पार करत असताना सध्या चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करतो खिडूकपाडा 40+. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. पहिल्या 2 बॉलमध्ये आपण 2 मोठे फटके पाहिले आणि त्याच्यानंतर नो बॉल जिथे अतिरिक्त 2 धाबा आणि मागील 2 बॉल 2 सिंगल. टोटल संघ 14 या आकड्यावरती. 8 मध्ये अजूनही 13 धाब्यांची गरज. जर हे 2 बॉलवरती आपण खरं तर 2 बॉल निर्धाव पाहिले तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल. आडव्या बॅटनं खेळण्याचा हा धाडसी निर्णय. जर सरळ बॅटनं धाबा येत असतील तर आडव्या बॅटचा वापर मैदानाच्या आतमध्ये महत्वाचं राहील का. यस या बॉलवरती धाव 1 सुद्धा नाही. डॉट चेंडू पाहायला मिळतं. आता येणारे 7 बॉल आणि गरज 13 धाब्यांची. 7 बॉल 13चं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. देवट टीम चला आपला संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. येणारे 7 बॉलांना 13 धाब्यांची गरज. समोर फलंदाज पाहिलं तर राहुल उलवेकर. ऑफ साईडला फटका क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला. थोडंसं पम्बलिंग लेझी क्रिकेट. तुमचा एखादा खेळाडू चुकी करतोय त्याचं भुगतान पूर्ण संघाला अर्थात टीमला भोगावं लागतं. आणि इथे या बॉलवरती आल्या 2 धाबा. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये अगदीच चांगलं स्टार्ट सध्या खिडूकपाडा 40+ टीमला मिळालं. कारण की पहिल्याच ओव्हरमध्ये धाबा आल्या 16. आता 6 मध्ये करायच्यात 11. हर्षल मात्रे. पहिला बॉल थोडासा लेटकट केल्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील
पहिला बॉलवरती सिंगल पाहायला मिळतं. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न नकार दिला, धाडस मानस केलं नाही. एकच धाब्यानं समाधान मानला. एकेरी धाब्यानं संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. आता येणारे 5 बॉल आणि गरज 10 धाब्यांची. काय मॅच आहे, भरपूर चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळतं. दोन्ही संघ आमने सामने संघर्ष भरपूर चांगला करीत असताना मात्र कोणता संघ विजय महोत्सव साजरा करेल हा मोठा प्रश्न. संघर्ष करावा लागेल. तुमचा आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करीत असतं. त्याच्यामुळे संघर्ष जो टीम जास्त करेल तो संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करेल. चला थोडा पास केला. वारंवार सूचना आम्ही देतो, लक्ष त्याच्याकडे पेट टीम. 5 बॉल 10. गोलंदाज तयार पुन्हा एकदा हर्षल म्हात्रे. प्रार केलाय राहुल भोईरनं, फटका चांगला. राहुल उलवेकरच्या बॅटमधून षटकार येतोय. 6. चेसिंग या स्पर्धेचा नियम. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. साहिल हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऑन साइडला केलेलाय. अलाउन द कार्पेट ना क्षेत्ररक्षक आहे. सिंगल पाहायला मिळतं. समीकरण बदललं. आता येणारे बॉल शिल्लक 2 आणि 2 मध्ये करायच्या 3 धावा. आत्मविश्वासाने गोलंदाजी आता शेवटच्या मोमेंटला करावी लागेल गोलंदाज हर्षल म्हात्रेला. पुढचा बॉल गोलंदाज या पुन्हा एकदा हर्षल म्हात्रे. लेटकट खेळण्याचा प्रयत्न चुकी केली आहे क्रिकेटमध्ये. चुकीला माफी नाही. सामना जिंकलाय. अभिनंदन. किडुकपाडा 40+ हार्ड लक. नक्कीच पेट टीम तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. लगेच विनंती असेल नक्कीच किडुकपाडा 40+ टीमच्या संगणकांना टायगर 11 देवट टीमच्या संगणकाला की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. या स्पर्धेची अंतिम मॅच अजिंक्य पदासाठी लढत तुम्हाला पाहायला मिळेल, जिथे एका साइडला संघ टायगर 11 देवत आणि त्या संघासमोर फाईट करेल तो मात्र 40+ किडुकपाडा. चला या किडुकपाडा टीमच्या संगणकाला विनंती करेन की आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती या. शेवटची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी चांगली स्पर्धा. रॉयल म्हणजे राजानं राजा